नमस्कार, मी अजेश नाडकर जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे रणधुमाळी विधानसभेची। श्रीवर्धन मतदारसंघात सध्या आपण आहोत। एकेकालीचा शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ राष्ट्रवादीने सुरुंग लावत आपल्या ताब्यात घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान महाराष्ट्राच्या मंत्री आणि आमदार आदिती तटकरे या मतदारसंघातून निवडून आले आहेत। गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात कोणती विकास कामं झाली, कोणते असे मूलभूत प्रश्न होते जे सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना यश आले, या सरकारला यश आलं, मात्र अद्याप असे कोणते प्रश्न आहेत ज्यांच्यावर तोडगा निघाला नाही, ती समस्या सुटली नाही, या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। आणि आपल्या सोबत अनेक मान्यवर महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे आहेत, त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत। आपण सुरुवातीला सत्ताधारी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता सायली दलवी आहेत, त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत। 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराकडून किती विकास कामं झाली आणि कोणकोणती झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाला पायाभूत सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्यासोबतच माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा देखील उतरवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे। गावागावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नळपाणी योजना त्या ठिकाणी गेल्यामुळे पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात सर्वत्र त्या ठिकाणी झालेली आहे। त्यासोबतच शिक्षण क्षेत्राला देखील प्राधान्य देत तटकरे साहेबांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात देखील मोठी क्रांती या कोकणच्या विभागात संपूर्ण पट्ट्यामध्ये केली गेलेली आहे, ज्यामुळे शहरात जाऊन शिकण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातच शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून द.ग. तटकरे महाविद्यालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे। रस्ते, पाणी, वीज अशा सर्वच पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास कसा साधला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळून येते। श्रीवर्धन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेत असा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जातो, नेमकं काय यावर महाविकास आघाडी म्हणून तुम्ही पाहता? आता राष्ट्रवादीच्या दळवीताई यांनी सांगितलं की या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकास कामं झालेली आहेत पायाभूत। आपल्याला माहित आहे आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, आपण त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे। पण त्याच वेळेला या महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद केलेल्या आहेत। जवळजवळ 60,000 मराठी शाळा बंद केलेल्या आहेत आणि मराठी शाळा बंद झाल्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा देऊन उपयोग नाही, मराठी आमच्या मुलांना शिकता आली पाहिजे। या ठिकाणी मी आता सध्या माणगाव मध्ये गेलेलो होतो हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आम्ही आणलेले, एक्सरे मशीन आम्ही आणलेले आहे, पण सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी तिथे ऑपरेटरची व्यवस्था नाही। मी त्यांना आता सांगून आलो की उद्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येणार आहेत, मी माझं निवेदन देतो की या ठिकाणी जी व्यवस्था चाललेली आहे तिथे डॉक्टर नाहीत, तिथं पेशंट जे आहेत ते जनावरांसारखे त्या ठिकाणी लाईन मध्ये उभे राहिलेले आहेत, त्याची व्यवस्था इथल्या आमदारांनी केलेली नाही। फक्त अंगणामध्ये लादी लावून त्याचा विकास होत नाही। आमदारांनी काम काय करायला पाहिजे? या ठिकाणी रोजीरोटीचा विषय आहे। या ठिकाणी जो गोरगरीब माणूस गाव सोडून मुंबईला जातोय त्याला रोजीरोटी नाहीये, तर त्याचं काम या ठिकाणी कंपन्या आणायला पाहिजेत। या ठिकाणी रेल्वेचे प्रश्न आहेत, या ठिकाणी पनवेल पासून लोकल रेल्वे या ठिकाणी धावायला पाहिजेत। या लोकांनी सुनील तटकरेंनी गेल्या 30-40 वर्षामध्ये आपण फक्त या ठिकाणच्या जमिनी विकत घेतल्या, सत्तेमध्ये गेले, पैसा कमवला। 70,000 कोटीचा घोटाळा नरेंद्र मोदींनी सांगितला की 70,000 कोटीचा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। अशा लोकांना परत नरेंद्र मोदींनी आणि फडणवीसने परत सत्तेमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे घोटाळा केल्याशिवाय यांनी कुठलंही काम या ठिकाणी केलेलं नाही। यांनी फक्त स्वतःच्या जमिनी घेतल्या, हजारो एकर जमिनी, आणि लोकांना कुठल्याही परिस्थितीत त्याच्यामध्ये याच्याकडनं उत्तर घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं हा थेट आरोप होतोय घोटाळा करून कोण मोठा होत नाही आणि घोटाळ्यामुळेच तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये समाविष्ट झालात। ज्या वेळेला एखादी व्यक्ती चांगलं काम करतो त्यावेळेला त्याच्याकडे बोटं दाखवणारे हातही तितक्याच वेगाने त्या ठिकाणी वाढत असतात। तसं बघायला गेलं तर तटकरे साहेबांच्या घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला तर त्या संदर्भात न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावरती असा आरोप करणं, उद्या जाऊन कोणी जर असा आरोप केला तर त्याच्यावरती आम्ही मानहानीचा दावा देखील त्या ठिकाणी दाखल करू शकतो, कारण का सन्माननीय न्यायालयानं त्या दोषामध्ये त्या ठिकाणी त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। राहिला दुसरा प्रश्न रोजगाराचा, तर आदरणीय खासदार हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे केंद्रामध्ये सरकार आहे त्याचा पाठपुरावा करून दिघी पोर्टचं जे बंदर आहे त्या बंदराला त्या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे। 5,500 कोटी इतका मुबलक मोठ्या प्रमाणावरती निधी त्या बंदराला त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे त्या बंदराचं काम अधिक चांगल्या रीतीने चालू होऊन त्या ठिकाणी पुढे जाऊन कोकणातील तब्बल 1 लाखहून अधिक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे।
त्यामुळे जो कोकणातील मूळ शेतकऱ्यांचा त्यांच्या मुलांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या सरकारमध्ये पाठपुरावा करून दिघी पोर्टचं काम त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे आणि तो रोजगाराचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मिटणार आहे. आणि राहिला प्रश्न विकासाचा, तर विकास हे साहेबांच्या माध्यमातून काय झालंय ते सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी माहित आहे आणि मतदारांना देखील त्या ठिकाणी माहिती आहेत. आणि त्याच विकासाच्या जोरावरती येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आदितीताई देखील भरघोस म्हणजे अधिकच्या मताधिक्याच्या फरकाने ह्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या पुन्हा आमदार होतील आणि महायुतीच्या सरकारमध्ये त्या मंत्री देखील होतील. आपण पाहिलात तर थेट आदिती तटकरे निवडून येतील असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. मात्र एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला की मराठी शाळा ज्या आहेत त्या आता बंद होत चालल्या आहेत. अभिजात भाषेला दर्जा तर मराठीला भेटला, त्याच्यात काय शंका नाही. मात्र शाळा बंद होते असा दावा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीकडून केला जातो. भाजपचे प्रतिनिधित्व करतात. खरं तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आजवर जे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे पेंबीच्या देठापासून ओढून मतं मिळवत होते. आज अभिजात भाषेचा दर्जा फक्त महायुतीने दिलाय म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय. आणि मुळात अभिजात भाषेचा दर्जा एखाद्या भाषेला मिळतो म्हणजे त्यातून नक्की काय होतं, तर याचा काडीचाही अभ्यास नसलेले विरोधक फक्त ते महायुतीने केलेलं एक चांगलं काम आहे त्याला कसा डाग लावता येईल यासाठी अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे त्यावर टीका करत असतात. दुसरी गोष्ट, मराठी शाळा ज्या बंद होण्याचं कारण आहे ते जे आता म्हटले की आमच्या मराठी शाळा बंद होत चालल्यात, तर त्यांचे स्वतःच्या नातेवाईकांची मुलं कोणकोणत्या शाळेत आहेत हे एकदा त्यांनी उलगडा करून या ठिकाणी सांगावा. खरं तर मराठी शाळा बंद होण्यासाठी मग ते कुणाचंही सरकार असेल, कोणत्याही पक्षाचं सरकार असेल, तर ते कोणतंही सरकार जबाबदार नसून असणारी मानसिकता मराठी माणसांची आणि मराठी आपले जे पालक आहेत या लोकांची मानसिकता त्या ठिकाणी कारणीभूत आहे. आपण सगळेजण म्हणजे अगदी कामगार वर्गातलीही लोक प्रसंगी व्याजाने पैसे काढून सोसायटीमध्ये एक आपला प्रतिष्ठितपणा सिद्ध करण्यासाठी खोटा प्रतिष्ठितपणा सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या मुलांना नर्सिंगला असेल इंग्लिश माध्यमांमध्ये घालतात आणि त्यामुळे संसाराची त्यांची आर्थिक साखळी तर तुटतेच, परंतु मुलांचंही शिक्षण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याला कोणत्या सरकारला दोष देण्यापेक्षा आपण समाजात वावरून त्या ठिकाणी समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे केला पाहिजे असं मला वाटतं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विपुल उभारे आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की महत्वाची जी महत्वाकांक्षी राज्य सरकारची योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही योजना गेम चेंजर ठरेल का या विधानसभेच्या निवडणुकीत? नक्की 100%. कारण या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील सर्वच स्तरातील माता भगिनी विद्यार्थिनी या ठिकाणी आनंदित आहेत. कारण त्या ठिकाणी या योजनेचा जो एक मुख्य उद्देश होता की महिलांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, त्यांना स्वत्व प्राप्त व्हावं, त्या ठिकाणी सर्वच राज्यातील महिला या आनंदित आहेत. आणि या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी महायुती सरकारच्या मागे ठामपणे उभे राहतील हा या ठिकाणी मला विश्वास आहे. महायुतीने आणलेली जी योजना आहे ती गेम चेंजर ठरेल असा दावा महायुतीकडून केला जातोय. महाविकास आघाडीला नेमकं काय वाटतंय की ही योजना अजूनही सफल ठरेल? लाडकी बहीण आता सर्वांना माहिती आहे आपल्याला. लाडकी बहीण ही योजना केवळ आता निवडणुकीच्या तोंडावरतीच त्यांनी जाहीर केली. जर का 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून तिला भेट देणार असतील किंवा मानधन देणार असतील तर गणपतीपासून किंवा लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून जर आपण पाहिलं तर त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये दर्जीन लागणारे जे धान्य आहे किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जे वस्तू आहेत, आज गणपतीनंतर तेलाच्या डब्याच्या 15 किलोचा भाव 350 रुपयांनी मागला. नारळ 15 रुपयाचा 30-35 रुपये झाला. डाळीचे भाव वाढले. जर का तुम्ही विचार केला तर एका बहिणीच्या घरामध्ये 1500 रुपये जर महिन्याला गेले असतील
तर 500 रुपये अधिक त्यांनी वाढले. म्हणजे तुम्ही इकडून बहिणीला मदत केलीत आणि त्या पैसे वसूल करण्याकरता दामदुपटीने त्या किमती वाढवल्यात. असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक वस्तू आहेत, अनेक उदाहरणं आहेत. तर जरी तुम्हाला त्यांना वाटलं असेल किंवा लाडक्या बहिणी, निवडणुकीच्या काळात ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल की फेल ठरेल? आता हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांना ते पक्षाची बाजू मांडायला पाहिजे, भूमिका बजवायला पाहिजे. त्यांच्या मनात ती वस्तुस्थिती माहिती आहे त्यांना काय आहे ते, पण पक्षाची भूमिका मांडताना त्यांना हे बोलावंच लागेल आणि ते बोलत आहेत. पण साधारणतः आपण जर राजकीय अभ्यास केला तर लाडक्या बहिणींच्या 1500 रुपये मानधनापासून तसा त्यांना पक्षाला फायदा कुठला होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या बहिणींना आज टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सगळी वस्तुस्थिती समजते, कळते. पण शासनाचा पैसा आहे, शासनाकडून फायदा मिळतोय, तो घेण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे सर्वांनी अर्ज केले तर सर्वांना मानधन सुरू होईल, व्हायला पाहिजे असे आमची प्रामाणिक. महाविकास आघाडीकडून म्हटलं जाते की एकीकडे लाडकी बहीण योजना राबवताना महागाई वाढते, कसं याकडे बघता? ज्या वेळेला एखादी महत्वाकांक्षी योजना येत असते त्यावेळेला विरोधकांकडून त्याचा विरोध हा केलाच जातो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तसंही आता विरोधकांना हे कळून चुकलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे आज कित्येक कुटुंबातील महिलांना त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे. 1500 रुपयांची किंमत, की जी गरीब स्त्री असते तिलाच त्या 1500 रुपयांची किंमत त्या ठिकाणी कळून येते. आणि हीच 1500 रुपयाची किंमत कळलेलीच महिला ही त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा निवडून देईल. कारण का, तिला ह्या 1500 रुपयाचं मोल त्या ठिकाणी माहिती आहे. आणि ज्या वेळेला अशी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाकडून राबवली जाते त्यावेळेला तिच्यावरती ताशेरे हे ओढलेच जातात. परंतु महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने दुसऱ्या राज्यांमध्ये अशाच पद्धतीची थेट लाभ देणारी योजना त्यांनी सुरू केलेली आहे. पण त्या योजनेसंदर्भात ते काय म्हणत नाही, म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसराचा तो कार्टा, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधकांकडून केलं जातं. चांगली योजना आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे असं महायुतीकडून बोललं जातंय. लाडकी बहिणीबद्दल बोलायचं म्हटलं तर सरकारने काय केलेलं आहे, एकीकडे महागाई वाढवली. मगाशी सांगितल्याप्रमाणे खोबरं, डाळ, तेल, काल परवा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर सर्वसामान्य माणूस गावातला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर करारपत्र करायचा, त्याचे 500 रुपये डायरेक्ट केलेले आहेत. म्हणजे ह्या लोकांनी काय केलं, बहिणीला 1500 रुपये दिले आणि बहिणीचं आमचा जो जिजाजी आहे त्याचा खिसा कापण्याचं काम परत ह्या लोकांनी केलं. म्हणजे 1500 रुपये दिले आणि 3000 वसूल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी या संदर्भात एकच तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एवढी महागाई झालेली आहे, गरिबांचं कंबरडं मोडलेलं आहे. परंतु त्याच्यावर एक मी तुम्हाला सांगू शकतो की जनता का फट गया कच्चा, जनता का फट गया कच्चा, फिर भी हमारा दाढी मिया बोल रहा है हम ही सबसे अच्छा, अशा प्रकारचं ह्या सत्ताधारी पक्षांचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे लाडके बहिणीचं आम्ही स्वागत करतो, परंतु त्या बदल्यामध्ये तुम्ही ही लोकांची जी पिळवणूक चालू केलेली आहे, लोकांना खड्ड्यात घालायचं काम करत आहात, त्याचं तुम्ही ते करायला पाहिजे नाही. आणि दुसरी गोष्ट, एखादी स्कीम ज्यावेळेला आपण करतो ती कर्जबाजारी होऊन तुम्ही ही स्कीम करताय, म्हणजे याचा अर्थ हे सरकार सबसेल फेल झालेलं आहे, म्हणजे फायनान्शियली फेल झालेलं आहे, आर्थिक दृष्टिकोनातून फेल झालेला आहे. करोडो रुपयाचं आठवड्याला 3,500 कोटीचं सरकार फेल झालेलं असं म्हणणं आहे. आता तुम्ही लखपती होऊ शकता दररोज. खेळा राजश्री 50 विकली लॉटरी आणि मिळवा संधी 21 लाख रुपये जिंकण्याची. ही सोडत लाईव्हही पाहू शकता ऑफिशियल YouTube चॅनल वर. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या लॉटरी आउटलेट वरून किंवा bookmyrajeshi.com वर तुमच्या स्वप्नाचं तिकीट खरेदी करायला विसरू नका. आपण थेट भाजपकडनं उत्तर घेऊया की एकीकडे ज्या योजना आहे त्यांचं स्वागत केलं जातं, मात्र जे महागाई आहे तिला कुठेतरी कमी आला बसला पाहिजे असं म्हणणं महाविकास आघाडीचं. खरं तर शासनाला जो महसूल प्राप्त होतो, मग तो उद्योगधंद्याच्या आधारे असेल, इतर गोष्टींच्या आधारे असेल, त्याचं एक आर्थिक बजेट पुढच्या वर्षीचं आदल्या वर्षी तयार केलं जातं आणि त्या विवरणपत्रावर त्या ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणा काम करत असते. जेव्हा सरकार आपली एखादी महत्वाकांक्षी योजना राबवते तर त्याच्या आधी त्याचे फायदे तोटे, भविष्यात होणारं नुकसान किंवा त्याला आपण कितपत कॅपेबल ठरू, या सर्व गोष्टींची आर्थिक तज्ञांमार्फत एक समिती नेमून त्या ठिकाणी त्याची माहिती घेतली जाते. कोणती चांगली योजना आल्यावर त्याच्यावर सुद्धा, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की प्राचीन काळात तुकारामांना सुद्धा दगड मारलेले आहेत, सावित्रीमाईंना सुद्धा शेण फेकलेलं आहे. त्याच्यामुळे या समाजामध्ये कोणती चांगली गोष्ट आपण करायला गेलो की त्याच्या सुरुवातीला
विरोधक हे त्याच्यावर टीकास्त्र करणारच, त्याचे निगेटिव्ह नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करतात. आणि मुळात महागाई हा विषय आपण जर पाहिलं तर आज भारताच्या तुलनेत जर आपण ग्लोबल इंडेक्सचा विचार केला तर त्या ठिकाणी अनेक जे इतर फॉरेन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये लोकांना अक्षरशः एक वेळचं जेवण मिळणं सुद्धा त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे. कारण कोरोना नंतर इंडस्ट्रीयल जेवढी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट जी चुकली कोविड नंतर त्याच्यातून अजूनपर्यंत पूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही टप्प्याटप्प्याने सावरत आहे. आणि त्यामध्ये सुद्धा भारत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र, आपण मागे सुद्धा आता एक 8 दिवसापूर्वी बातमी पाहिली असेल की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र एक परकीय गुंतवणुकीत 1 नंबरला आलेला आहे. मग असं असताना कुठेतरी योजनेची सांगड महागाईची सांगड सरकारशी घालायची आणि सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात भीती तयार करून त्या भीतीचं रूपांतर आपल्याला मतांमध्ये कसं करता येईल आणि आपल्याला सत्ता कशी मिळवता येईल याकडे विरोधकांचं लक्ष आहे. खरं तर योजनांच्या बाबतीत आणि जे भ्रष्टाचाराचं किंवा महागाईचं बोलतायत तर जेव्हा शिवभोजन ही थाळी त्यांनी तयार केली होती, 10 रुपयात शिवभोजन देणार होते. आजही आपण पाहत असाल इथे अनेक आमच्या तालुक्यात देखील शिवभोजन केंद्र आहे की ज्यांना 6-6, 8-8 महिने त्या ठिकाणी पेमेंट मिळालं नाही. आणि शिवभोजन थाळीच्या माध्यमातून खरा भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत कोविड सारखं संकट जेव्हा अख्ख्या देशावर आलं होतं त्यावेळी त्या कोविडच्या बॉड्या पॅक करण्याचं जे पॅकेट असतात त्याचा भ्रष्टाचार करणारे हे उभाटा आणि ही शिवसेना आहे. त्याच्यामुळे या लोकांना या नक्कीच, ठिकाणी बोलायचा अधिकार नाही. कोविडच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात येतो आहे. एकेकाळी जी शिवभोजन थाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात चालू झालेली त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात येतोय तुमच्यावर. मला म्हणायचं आहे की जर का तेव्हा झालेला भ्रष्टाचार असेल तर सत्ता त्यांची आहे, त्यांनी सखोल चौकशी करावी ना. आणि ज्यांनी केला असेल, दोषी असेल, त्याला सजा योग्य असेल द्यावी. कोविडच्या काळात पण भ्रष्टाचार झाला. आम्हाला तर कधी ऐकायला मिळालं नाही त्या काळात. आणि कोविडच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती आज सुद्धा जनता देते. हे आम्ही सगळं तुमच्या चॅनल आम्ही ऐकतोय. आता हे सांगताना काही आणखी आठवण येतात. आता लाडक्या बहिणींचा विषय मागास झाला. मला वाटतं आता उद्या काय परवा इथे काय ते कार्यक्रम आहे लाडक्या बहिणी संदर्भात आपल्या मरबा रोडला. माहिती अशी मिळाली की ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत, अशा सेविका आहेत, ह्या अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50-50 महिलांना सक्तीने त्या कार्यक्रमाला आणायची जबाबदारी दिलेली आहे. मला एक सांगत आहे यातून, हातच्या कंकणाला आरसा कशाला? जर का तुम्ही चांगलं काम केलं, सत्य काम केलं, लोकांच्या उपयोगी असणारे काम केलं, कोविडचं आणि शिवभोजनाचं नाही त्याला उत्तर आहे ना, त्याला आमचं पण काय. तर हे आता त्याला 2 वर्ष 2.5 वर्ष होऊन गेली, तेव्हा कधी हा भ्रष्टाचार पुढे आलेला नाही. आता सत्ताधारी त्या विषयाचा विषयांतर करून हा विषय पुढे आणलेला आहे. पण म्हणून त्याला चॅलेंज असेल तर त्यांनी सत्ता असल्यामुळं त्यांनी चौकशी लावावी, चौकशी समिती नेमावी. आमचा त्याला विरोध नाही, होऊन जाईल. दूध का दूध, पाणी पाणी. झालेल्या भ्रष्टाचारावर सत्ताधारी पक्षांनी चौकशी करावी असा थेट आव्हान जे आहे ते आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे. काय कसं चौकशी कधी लावणार? महायुतीचं सरकार हे छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर, त्यांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे. आणि जसं छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की माझ्या स्वराज्यात गवताच्या काडीलाही कोणी हात लावता कामा नये, त्याच पद्धतीत या गोरगरिबांचा पैसा भ्रष्टाचाराच्या रूपाने या ठिकाणी खाल्लेल्या उबाटाचे जे त्या ठिकाणी दोषी लोक आहेत त्या सगळ्यांवर 100% चौकशी त्यांची होणार, त्यांच्यावर कारवाई होणार आणि जे त्या ठिकाणी दोषी असतील त्यांना नक्कीच जेलची हवा खावी लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर त्या प्रकरणातली चौकशी होईल. आता काही दिवसात निवडणुका येतील आणि त्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा महायुतीकडून जो उमेदवार या ठिकाणी दिलाय, कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर तुम्ही जाणार? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी संपूर्णतः आमची ही निवडणूक असणार आहे. कारण का आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदरणीय अदितीताई असतील, महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी जी काही विकास कामं या विभागामध्ये केलेली आहेत शिववर्धन मतदारसंघामध्ये, म्हणजे गावागावामध्ये आणि पाड्यापाड्यामध्ये, वस्तीवरती असं कुठलंही गाव नसेल, वाडी नसेल ज्या ठिकाणी तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास कामं ही झाली नाहीत. त्यामुळे इतर कुठला मुद्दा घेण्यापेक्षा आम्ही आमचा प्रमुख मुद्दा जो जनसेवेचा मुद्दा आहे, जो विकासाचा मुद्दा आहे, तोच विकासाचा महत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फिरणार आहोत. त्याच्यासोबतच आता दिघी पोर्टच्या माध्यमातून आम्ही जो रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, म्हणजे
जे स्थलांतर आहे मुंबई सारख्या ठिकाणी श्रीवर्धन मतदारसंघातील मुलांचं जास्त झालेलं आहे, ते स्थलांतर आम्ही आता त्या ठिकाणी थांबवणार आहोत. एक वेगळी ऐतिहासिक क्रांती या कोकणच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती तरुणांना रोजगार देऊन त्या ठिकाणी करणार आहोत. त्यासोबतच पायाभूत सोयी सुविधा या देखील कुठल्या बहुसंख्य सुविधा तर पूर्ण झालेल्याच आहेत, तरी देखील कुठल्या सुविधा राहिल्या असतील तर त्या देखील अधिक चांगल्या पद्धतीने करून मूळ मुद्दा हा विकासाच्याच मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीकडून कोणते मुद्दे घेऊन आता लोकांसमोर तुम्ही विधानसभेला जाणार? राजकारण करत असताना प्रत्येक पार्टी विकासाच्या मुद्द्यावरच लढत असते. हे काही वेगळे लढणार नाही आणि आम्ही काही वेगळे लढणार नाही. हे काही वेगळा रस्ता बनवणार, आम्ही काही रस्ता वेगळा बनवणार नाही. पार्टी जरी वेगळी असली सुविधा ज्या आहेत त्या प्रत्येकाला द्यायलाच पाहिजे, त्याच्याशी आम्ही कटिबद्ध आहोत. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये दवाखान्यांचा प्रश्न आहे, मराठी शाळेचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे आणि दळणवळणाचा जो प्रश्न आहे, या प्रश्नांकडे कटाक्षाने आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचं काम आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर करतील. आणि त्याचबरोबर हे काम करत असताना ते भ्रष्टाचार मुक्त असतील याची देखील आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आम्ही सगळी कामं केली, पण त्याच्यातून किती जनतेचा पैसा खाल्ला आम्ही हे देखील महत्वाचं आहे ना. आम्ही पैसे खाऊन जर काम करत असू तर आमच्या कामाला काही अर्थ राहणार नाही. आम्ही निस्वार्थपणे लोकांची सेवा करायची आहे आम्हाला, आणि आमचा उमेदवार या सगळ्या गोष्टी करत असताना कुठलाही भ्रष्टाचार मुक्त तो असेल आणि अशा प्रकारे तो काम ह्या मतदारसंघामध्ये करेल. नक्कीच आपण पाहिलं तर हे सर्व मान्यवर या चर्चेला उपस्थित राहिलं, त्यांचं सर्वांचं आभार. आणि येणाऱ्या काळात विधानसभाची निवडणूक होईल आणि आरोप आणि प्रत्यारोप हे सुरूच राहतील.